स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 10वीचा नुकताच सीबीएसईचा रिझल्ट लागलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. काही दिवसांमध्ये स्टेट बोर्डचा रिझल्ट लागेल, 12वीचाही स्टेट बोर्डचा रिझल्ट लागेल. त्यात 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्या पालकांना, विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं आहे याबद्दल आपल्याला माहिती नसते. विद्यार्थ्यांना ज्या वेळेला चांगले पर्सेंटेज मिळतात, चांगले गुण मिळतात, त्यावेळेस मात्र पालकाचा जो आनंद आहे तो गगनात मावेनासा होत असतो आणि हे साहजिक आहे. त्यामुळं पालकाचा जो आदर्श जो असतो, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करावं याचा आदर्श असतो शिक्षक, आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करू शकतो. तर या शिक्षकांना जेवढं नॉलेज असते तेवढंच ते पालकांना किंवा त्यांना सांगत असतात. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की सध्याचा काळ हा प्रसिद्धीचा झोत आहे, स्टेटस मिरवणारे लोक आहेत. त्यामुळं सध्या ट्युशन एक फॅशन बनलेली आहे. त्यामुळे ट्युशन क्लासेसचे फोन्स आपल्या पालकांना येत असतात आणि हे फोन्स आल्यानंतर ते आपल्या पालकांना कन्व्हिन्स करत असतात, त्यांचं समुपदेशन करत असतात की त्यांनी प्रत्येकाची दुकानदारी ही नागपूर सारख्या ठिकाणी असेल, पुण्यासारख्या ठिकाणी असेल किंवा वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी ही ट्युशनची फॅशन बनलेली जी प्रक्रिया आहे किंवा ही परंपरा आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि याचा जो प्रकाश आहे जास्त होताना आपल्याला दिसत आहे. आणि प्रसिद्धीमुळं सर्व पालक काय करतात की ट्युशनला लावलं म्हणजे ट्युशनला आपल्या विद्यार्थ्याला टाकलं म्हणजे आपला विद्यार्थी डॉक्टर झाला, ट्युशनला आपल्या विद्यार्थ्याला टाकलं म्हणजे JEEच्या माध्यमातून आपला पोरगा इंजिनियर झाला. अशी प्रत्येकाची मानसिकता, ही धारणा बनलेली असते आणि पैसे खर्च केलेल्या प्रत्येक ठिकाणीच आपल्या पोराचा रिझल्ट येईल असंही नाही. त्यामुळे अशा पालकांना मी सांगू इच्छितो की आपली मानसिकता जर पैशामुळे, क्लासेसमुळे जर मी माझ्या मुलाला शिकवू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाही, माझा मुलगा हुशार आहे, गरीब आहे, आम्हाला सांगायला कोणी नाही, आम्हाला मार्गदर्शन करायला कोणी नाही, तर आवर्जून लक्षात ठेवा, या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही फक्त मार्गदर्शनच करणार नाही तर तुम्हाला फोनवरती बोलून काउन्सिलिंग करून तुम्हाला मोफत शिक्षण कसं घेता येईल. आपण गरीब असाल, आपल्याकडे पैसे नसेल, परंतु तुमच्या मुलाची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच आपण त्यांना मदत करू आणि ते फ्री क्लासेस कसे मिळेल, इव्हन ज्या स्कॉलरशिप्स असतात त्या स्कॉलरशिप सुद्धा 10,000ची स्कॉलरशिप, 15,000ची स्कॉलरशिप कशी आपल्या मुलाला मिळेल याच्यासाठी आम्ही कायम नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्व पालकांकरिता किंवा विद्यार्थ्यांकरिता मदत करीत असतो. त्यामुळे आता डोक्यातनं काढून टाका की पैसे नाही आहेत पण माझ्या मुलाला कसं शिकवायचं, हे लक्षात घ्यायचं आहे. सध्याचं फॅड चाललंय नीट आणि JEEचं. मग नीट JEEच्या आपल्या पोराला जर 10व्या वर्गात जर तुमच्या मुलाला 85% अबोव जर गुण असेल तर शासनाच्या माध्यमातून विविध योजना ज्या आहेत त्यातून तुम्हाला मोफत शिक्षण मिळू शकते. मग नीटचं शिक्षण मिळेल का, तर नीटचं कोचिंग क्लास 2 लाख 3 लाखाचे जे आहेत ते मोफत आहे. मग कोणाच्या माध्यमातून आहे, बार्टीच्या माध्यमातून मोफत आहे, TRTच्या माध्यमातून मोफत क्लासेस आहेत, वरून जे काही वेगळ्या अपलिटमेंट सारख्या ज्या काही संस्था आहेत पुण्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मोफत कोचिंग क्लासेस 2-2 वर्ष फुकट आहे. या ठिकाणी पैसे लागत नाही. पण याचं अप्लिकेशन कधी भरायचं याबद्दल माहिती नाही. आपल्या शिक्षकांना या सुद्धा माहित नसते, त्यांना फक्त पैशांच्याच या सर्व गोष्टी दिसत असतात. का तर शिक्षकांनी आपल्या मुलांना पैशाच्या माध्यमातून पैसे देऊन कोचिंग क्लासेस लावले आणि त्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे शिक्षकांचा विद्यार्थी कुठेतरी मेडिकलला लागतोय, कुठेतरी JEEच्या माध्यमातून कुठेतरी IITला जातो किंवा कुठेतरी NITच्या कॉलेजला जातो किंवा कुठेतरी जात असतो. त्यामुळं आपल्या शिक्षकांना जो आपण जेव्हा आदर्श म्हणतो त्यांच्या अज्ञानामुळे आपल्याला फ्री एज्युकेशन कुठे आहे हे माहित नसते. त्यामुळे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फ्री एज्युकेशन संदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर नीट JEEच्या माध्यमातून आपल्याला तुमचा TRT असेल, आदिवासी जर विद्यार्थी असेल तर त्याला 2 ते 2.5 लाखाची क्लासेस फ्री आहे. 2 वर्ष 11वी 12वी पूर्ण कोचिंग क्लासेस फुकट आहे. SC विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा बार्टीच्या माध्यमातून JEEची क्लासेस आणि नीटची क्लासेस मोफत आहे. इतर विद्यार्थ्यांना सुद्धा, गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थी असेल तर त्यांना सुद्धा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट म्हणजे लिफ्ट फॉर अपलिटमेंट सारख्या पुण्यातल्या संस्थेच्या माध्यमातून 2 वर्ष क्लासेस फुकट आहे. राहण्या खाण्याची व्यवस्था वसतिगृहामध्ये सुद्धा होत असते, त्यामुळे पैसे राहण्या खाण्याला लागत नाही. अशा पद्धतीने आपला 2 वर्षाचा कोर्स किंवा 2 वर्षाची कोचिंग मोफत आपला विद्यार्थी घेऊ शकते. राहिला मुद्दा आपल्या सर्व पालकांना सांगू इच्छितो की कॉलेजच्या माध्यमातून आपल्या सर्वांना फोन्स येत असतील, तुम्हाला वारंवार त्रास दिला जात असते की नाही बा इथे क्लासेस आहेत, तुम्ही या ठिकाणी नागपूरला आहे, जामट्याजवळ आहे, कुठेतरी उन्नती क्लासेस आहे, स्नेहा क्लासेस आहे, LN क्लासेस आहे, वानखेडे मॅडमचे क्लासेस आहे किंवा इनसाइडचे क्लासेस आहेत. खूप जास्तीत जास्त या ठिकाणी क्लासेसची सुविधा नागपूर सारख्या ठिकाणची नाही. नागपूरच्या क्लासेसची नाव घेतलीत नाही
तर हे जे आहेत यांच्याकडे नंबर तुमच्या पाल्यांचे जातात कुठून, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पालकांनो सजग व्हा, जागरूक व्हा, सावधान व्हा की हे नंबर तुमच्याकडे तुम्ही तर दिले नाही, तुम्ही कधीच दिले नाही, मग तुम्हाला तुम्ही न दिलेले नंबर यांना मिळाले कसे? तर आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या माध्यमातून, कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून या सर्व कॉल्स कोणाला जातात किंवा हे नंबर्स कोणाला दिलं जातं, तर त्या एखाद्या क्लासेसवाल्याला किंवा कोचिंग क्लासेसवाल्याला. मग यातही ते फ्री दिलं जातं का? नाही. तर या नंबर्सच्या मोबदल्यात ते पैसे सुद्धा घेतात, हे लक्षात ठेवायचं आहे. काही कॉलेजेस घेत असतील, काही कॉलेज नसेल घेत, पण तुम्ही तुमचा विचार करायला पाहिजे की ही फोन्स आम्हाला येतात कसा, वारंवार फोन का करतात, हे यांना कन्व्हिन्स का करतात? तर तो एक धंदा आहे, तो एक बिझनेस आहे. तुम्हाला मी तेच सांगितलं, तुमचा एक ह्या लोकांचा एक बिझनेस आहे, जे क्लासेसची प्रसिद्धी, होर्डिंग्स लावणं, आणि यामुळं लोकांना, गरीब लोक असेल तर आपण मात्र न शिकावं, हे वंचित तर आपण यामुळेच राहतो की आपल्याला पैसे लागतात. त्यामुळे ही मानसिकता बदला. आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कायमस्वरूपी आपण मदत करू. त्यांना अशा ज्या काही फ्री कोचिंग क्लासेस, मोफत कोचिंग क्लासेस आहेत, त्यांच्या सुविधा, त्यांच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण कायमस्वरूपी तत्पर आहोत. आपल्याला जर काही मदत लागली तर नक्की फोन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, चॅनलची लिंक आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यावरती मला तुम्ही मेसेज करू शकता, ज्या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता, विचारू शकता. आपण नक्कीच त्याला मदत करू. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.